तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं डीडी व्लॉग या चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण आलोय सांगलीला। तर मित्रांनो, ठिकाणी माझ्या मावशीचं घर आहे। तर त्या ठिकाणी दिवाळी सुट्टीसाठी आलोय मी आणि आपल्यासोबत इथं माझ्या भावाचा मोठा भावाचा मुलगा आहे। नाव काय तुझं? श्रेयश लोखंडे। श्रेयश लोखंडे। आणि तुझं नाव काय? नाव काय सांग की तुझं? साई। सुकून का नाम सुना? हाय हाय, इतना सुकून। तर मित्रांनो, ह्याचं नाव साई आहे आणि या ठिकाणी आपले कोण आहे माहित नाही मला। कोण आहे सांग तू? कोण आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी आपले संस्कार राहायचे। तर हा, संस्कार दादा तुझा मित्र आहे का? मित्र आहे? मित्र आहे का दादा आहे? दादा आहे काय? बर। अंकल इकडे तुला एक गोष्ट सांगायची काय? इथे आमचं बाग आहे, इथं पेरू झाड आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी ह्यांनी आपले बाग केली छोटीशी। तर या ठिकाणी हे कशाचं झाड आहे? सीताफळ। तिकडे पेरूचं झाड आहे, रामफळ। बर। आहे आणि या ठिकाणी मित्रांनो, आपलं महेश दादा तिकडे गेलेत बाबांना आणायसाठी। काय काय आहे? तर मित्रांनो, आपला श्रेयश काय आपल्याला दाखवतोय। तर आता आपण त्याच्या पाठीमागे चाललोय, बघू आता काय दाखवतोय आपल्याला। आपण पेरू खावायचो। पेरू चल। तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपण पेरू खायला चाललोय। तर बघू कसं दाखवतोय, कसं पेरू लागतोय, कसं आहे, गोड आहे का कडू आहे पेरू? आणि गोड नसलो कुठला? कुठं आहे? कुठं आहे पेरू? कुठं आहे पेरू? कुठं आहे पण पेरू? येऊ काय? होय, पिकलेला काय कुठला बी काढून किती आहे? नमस्कार मित्रांनो, आता मी झाडावर चढत आहे। बरं बरं, चला। या ठिकाणी हळू चढ बरं का, नाही तुला चढायचं येत नाही। आवाज फुल फुल रेडी होतोय आपला बाई। ही कशाचं झाड आहे? ती बारकी बारकी वेगळी झाडच लावली तिला का तुम्ही? आपला भाऊ झाडा चाललेला आहे। हळू जा बरे का, नाही तर काय तर काम लावशील। ए हिरो, ए हिरो, पाय घसरते हिरो। बर बर, बास्कर बास्कर झाड मोडल एवढं, इथं झाड नाही। कवळ झाड आहे, चिल बरं का। कसं काढते ते का? मीडियम का? मीडियम। तर मित्रांनो, या ठिकाणी ताजा ताजा पेरू आलेला आहे आपल्याकडे। अजून एक आलाय, डोक्यात टाकशील माझ्या। 2 झालेले पेरू आपल्याकडे। बास्कर बास्कर, ए बस, एवढं नाही जास्त खाणार आपण। ओय बास्कर हिरो, अरे बास्कर की मग एवढं लय पिकलेलं काढू नको। त्या ठिकाणी मित्रांनो, भरपूर पेरू झालेत आपल्याकडे। इथं ठेवतो, डोक्यात पडशील बरं का माझ्या। ऐ बास्कर किला का? 2000 years later. तर पडला असता। ओके ताई, सगळं घेते। तर मित्रांनो, ठिकाणी मस्तपैकी आपलं पेरू वगैरे काढून झालेले आहेत। तर दाजी पेरू खायचा का तुम्हाला? खावाई। तर मित्रांनो, ठिकाणी मी खातो। तर या ठिकाणी मित्रांनो, आपले व्लॉग बघायचं चालू आहे आणि या ठिकाणी आता बाबा आपल्याला पेरू आणखी या ठिकाणी आता आपल्याला बाबा पेरू कापून देणार आहे। फुल काढा। काय करायचं? फुल फुल। फुल तयार झालेलं आहे। आवाज खा करून दिलं का नाही? बाबा आम्हाला असं करून दे, काढ पैसे, काढ पैसे। पैसे दे चल। आवाज। तर या ठिकाणी मित्रांनो, थोडं बाहेर आलतो। तर आपला श्रेयश आपल्याला बाहेर घेऊन आलता। इकडे कुठं चाललायस?
चल इकडे इकडे एरिया तर दाखव की आम्हाला. गाडीवर जाऊ की चालत कुठं जातो. गिर गाडी. आईस्क्रीम कंपनी आहे काय? आता ही बंद आहे. बंद आहे काय? बंद आहे. आधी मागं गाडी बिड्या बघा मग इकडे घे काय. पूर्ण स्पीड ब्रेकर पासून जायचं आपल्याला उजव्या साईडला समजलं. चलो आता आमची आजी गेली आम्हाला हुडकायला. आम्ही इकडं चाललेलो आहे. आमचा संस्कार दादा बघा किती पळवते गाडी. त्यांच्या पप्पालाच न सांगणार आता गावाकडे गेले. इकडे तिकडे फिरते. चला हो चला. आमच्या आजी त्यांनी गेल्या तिकडं. तर या ठिकाणी मित्रांनो मस्तपैकी फिरून वगैरे आलो आणि थोडं बोर पण व्हायला लागलं होतं. सो त्याच्यामुळे म्हटलं की आता मग इकडे गेम खेळावी. तर या ठिकाणी आता आपण कॅरम खेळणार आहे. आपले संस्कार दाजी हे काय असते रे सोंगट्या म्हणते ती इंग्लिशमध्ये काय म्हणते त्याला सोंगट्या सोंगट्या. तर मित्र या ठिकाणी आता हे सगळं सेटअप चालू आहे आपला. आणि या ठिकाणी आपली दीदी बसली. इकडे बघ नाव काय तुझं? तर मित्रांनो ही माझ्या मोठ्या भावाची मुलगी आहे. तर दाद्या कुठे गेला? त्याला बोलवून आणखी कारण की त्याचं कमीत कमी चौघ तर पाहिजे ते खेळायला. असं असते तुला माहित आहे काय? तर या ठिकाणी मित्रांनो आता आपल्याकडे प्लेयर 3च आहेत. आपले संस्कार दाजी, दिदी आणि मी. आणि या ठिकाणी आता आपण कॅरम खेळणार आहे. तर पहिला डाव कोणाचा आहे? पहिल्यांदा कोणी हे करते चालू करते लावा. या दोघांचं लगा हे म्हणलंय मोठं आहे. तर मला पहिल्यांदा डाव दिलेला आहे. तर आता बघू मला जमते का. तर मित्रांनो ह्याच्या अगोदर मी कधी खेळलो नाही. खेळलोय पण एवढ्या वेळा नाही. आवाज या ठिकाणी मित्रांनो मी तर हार मानलेले कारण की माझ्याकडे 2च सोंगट्या येत्या. ह्यांचे जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत. सो त्यामुळे मी पहिल्यांदा हार मानलेले. आणि आता आपल्याला जरा दुसरं पण काम आलेलं आहे एक. तर तिकडे जायचं आहे. हे झालं का? तर या ठिकाणी राणी निघली. तर या ठिकाणी मित्रांनो फायनल रिझल्ट काय येतो तुम्हाला मी सांगतो नंतर. तर आता जाऊया आपलं पहिल्यांदा काम करूया. या ठिकाणी मित्रांनो मी सांगणारच होतो तोपर्यंत या ठिकाणी आपले दिदी जे आहे ते जिंकलेली आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन. इकडे बघ वर आवाज स्माईल बघू शकता तुम्ही. तर संस्कार बाई हो दाजी हारून कसं वाटतंय तुम्हाला? यार पण तुला हारून कसं वाटतंय सांग. बरं चला जेवण करा चला. तर मित्रांनो आता चाललं जेवण करायला. जेवण करतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं जेवण वगैरे करून झालेलं आहे. तर आता म्हणलं चला थोडा दुपारी आराम घ्यावा. सो या ठिकाणी मी आपला श्रेयश भाई आपले दिदी आहेत तसंच आपला संस्कार दाजी पण आहेत आणि या ठिकाणी आपलं बाबू पण. तर आता आपण थोडं दुपारी आराम घेणार आहे आणि संध्याकाळी परत आपण मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे गणपतीच्या. तर कुठं आहे ते मंदिर? सांगलीमध्ये. तर मंदिर कसं आहे? छान आहे. तर मित्रांनो बघू आपण पण आता मी पण बघतो मंदिर कसं आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. तर आता डायरेक्ट संध्याकाळी भेटू मंदिरापाशी. ठीक आहे. नमस्कार. तर गुड नाईट भावांनो. दुपारच आहे परंतु तरी पण गुड नाईट. तर नमस्कार भावांनो. तर निघालो आता आपण त्या मंदिराकडे दर्शनासाठी. तर या ठिकाणी मित्रांनो थोडाफार पाऊस पण येत आहे. तर पाऊस वाढायची पण शक्यता आहे. तरी पण रिस्क घेतलेले. तर बघू आता कसं कसं आपला प्रवास राहतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण चालू आहे पेट्रोल पंपवर पेट्रोल टाकण्यासाठी. ठेव. तर या ठिकाणी मित्रांनो आपलं पेट्रोल वगैरे टाकून झालेलं आहे. तर आता आपण इथून निघणार आहे पुढे. आणि पावसाचं पण वातावरण आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी. वरून असं ढग वगैरे आलेलं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो चिरचिर येते पावसाच्या डोळ्यांवर. तर रस्ता जर मला माहीत नाही तर आपण आपल्या पुढे मुकेश दादा आहेत आणि आपला अजून एक भाऊ आहे.
आणि आपल्या भावाचा मुलगा श्रेयश तो पण आहे. तर आपण त्याच्या पाठीमागे जाणार आहोत आता. आणि तुम्ही आजूबाजूचा एरिया बघू शकता मित्रांनो, खूप छान आहे. ट्रॅफिक तर काय एवढं जास्त नाही मित्रांनो. बाकी पुण्यात तर तुम्हाला माहिती आहे ट्रॅफिक किती असते, तसं तर इकडे ट्रॅफिक काय नाही एवढं. माग तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही मंदिराचा परिसर बघू शकता. तर मंदिराचा परिसर खूप जास्त सुंदर आहे. तर आता दर्शन करतो आणि तुम्हाला भेटतो. तर या ठिकाणी मित्रांनो दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. कसं वाटलं दर्शन घेऊन तुला? तर आता आपण घरी चाललोय. ए दाद्या, मग कसं वाटलं दर्शन करून तुला? बरं ठीक आहे. तर मित्रांनो आजच्या व्लॉगमध्ये फक्त एवढंच. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. एकदा तुम्ही शेवटचं गणपती बाप्पाचं दर्शन बघून घ्या. तर आता हा व्लॉग मित्रांनो आपण इथेच एंड करतोय. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. तर या ठिकाणी मित्रांनो आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर तर इकडे आलोय. ह्या लोकेशन बद्दल काय माहिती आहे तुम्हाला? हे आपलं स्वामी समर्थ घाट आहे. हां हे आपल्या कोकणमध्ये तो इंग्रजांनी बांधलेला पूल आहे. 100 वर्ष पूर्ण झाले ते पूल. ते जरा परती म्हणजे पडायला आला म्हणून नवीन बांधला आले पूल. हां बर पलीकडे सांगायला वाटेल. बर बर.